नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2021 ला देशामध्ये नव आरोग्य विषयक कोरोना प्रतिबंधात्मक धोरण काय असेल याचं सूतोवाच केलं. त्या दरम्यान पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलं की अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी. ज्यांची लस घ्यायची राहिली आहे त्यांनी तर ती आवर्जून घ्यावी. ज्यांचं दुसरं लसीकरण होणं बाकी आहे त्यांनी सुद्धा लसीकरणाच्या बाबत पुढाकार घ्यावा. हे सगळं सांगत असताना पंतप्रधानांनी आणखीन एक गोष्ट अधोरेखित केली, ती म्हणजे लसीकरणाच्या बाबत अफवा जन्माला घालू नका. लसीकरणाच्या बाबत जन्माला आलेल्या अफवांना बळी पडू नका. हे पंतप्रधान का बोलले हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. आत्ताच्या घडीला देशामध्ये दोन प्रमुख गोष्टी लसीकरणाच्या निमित्तानं समोर येत आहेत. पहिली गोष्ट, लसीच्या मुळे विविध प्रकारची आरोग्य विषयक अकार्यक्षमता जन्माला येते असा अपप्रचार ठराविक घटकांनी सुरू केलेला आहे. यामध्ये ते लोक आहेत ज्यांना भारताचं लसीकरण यशस्वीरित्या होताना बघवत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला त्याला काही धार्मिक कंगोरे सुद्धा आहेत. याच्या पलीकडे जाऊन याच देशामध्ये लसीकरण करायचं नाही पण लसीकरण झाल्याचे फायदे उकळायचे याच्यासाठी लसीकरणाची बोगस प्रमाणपत्र वाटली जात आहेत. ताज्या घटनाक्रमामध्ये औरंगाबादला एक नाही तर सलग 2 दिवस अशा प्रकारे लसीकरणाची बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्या पकडल्या गेल्या आहेत. फक्त औरंगाबादमध्येच नाही तर औरंगाबाद, भिवंडी, मालेगाव या सगळ्या ठिकाणी एका विशिष्ट वर्गाकडून सातत्यानं लसीकरणाच्या बाबतीतली अनास्था दिसून येते. त्याचमुळे या सर्व भागांमध्ये लसीकरणाचा टक्का सुद्धा घसरलेला आहे, ज्याची चिंता वारंवार पंतप्रधान मुख्यमंत्री परिषदेत बोलून दाखवतात. औरंगाबादच्या बाबतीत तर स्थानिक प्रशासनाचे पंतप्रधानांना कान उपटावे लागले होते. इतकं सगळं घडून सुद्धा लसीकरणाच्या बाबतीत समाजातला एक वर्ग जागा होत नाहीये की त्यानं आपल्या डोळ्यावर झापड बांधायचं ठरवलंय याची चर्चा करणं गरजेचं आहे. कारण समाजातला एक घटक लसीकरणापासून दूर राहिला आणि तो पुन्हा पुन्हा समाजात मिसळत राहिला तर तुम्ही उर्वरित घटकाचं कितीही लसीकरण करा, संसर्ग होत राहणार आणि धोका काही टळणार नाही. त्यानिमित्तानं आजची लसीकरणाच्या संदर्भातली लक्षवेधीची महत्वाची चर्चा, लसीकरणाला रोखायला अफवांचं पीक. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत. आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं 2 मान्यवर आहेत, डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर अमोल अन्नदाते आणि भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं भालचंद्र शिरसाट आपल्या सोबत जोडले गेले आहेत. पहिला आणि थेट प्रश्न पटकन डॉक्टर अमोल अन्नदाते यांना. डॉक्टर अन्नदाते, लस घेतल्यास काय होईल अशा प्रकारची अफवा विविध प्रकारे सांगितली जाते. कोणकोणत्या अफवा डॉक्टर म्हणून तुमच्या कानावर आल्या? तुम्ही लस घ्यायला ज्या वेळेला एखाद्याला सांगता तेव्हा लस न घेणारे काय कारण देतात? प्रसादजी, हा लसीकरणाच्या बाबतीत हे जे आव्हान आहे अफवांचं आणि त्यातल्या त्यात विशिष्ट समाज आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजाच्या बाबतीत अगदी स्पष्ट सांगतो, हे अनेक वर्षांपासून सुरू असलेली गोष्ट आहे. आणि याचा एक पहिला मोठा अनुभव दीपक सावंतजींच्या ज्या लिडरशिप खाली MR लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा आपल्या राज्याने पार पाडला तेव्हा आम्ही उर्दू मध्ये जाऊन हे व्हिडिओ केले. मुल्ला मौलवींचं मी स्वतः जाऊन आम्ही त्यांच्या मस्जिदीत जाऊन भाषणं दिली. त्यावेळेला त्या समाजाचं काउन्सिलिंग करून आणलं गेलं. तर यात एक सगळ्यात महत्वाचा एक घाबरवण्याचा प्रकार जो त्यातल्या त्यात मी अगदी समाजाचं नाव घेऊन सांगतो कारण त्याच्यात तेही आपले बांधवच आहेत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे नो वन इज प्रोटेक्टेड अनलेस एव्हरीवन इज प्रोटेक्टेड. तर आपल्याला ही मोदी सरकारने आपल्या समाजाला किंवा आपल्या लोकांना नपुंसक बनवण्यासाठीची ही एक काय साजिश म्हणा किंवा ही एक छुपा एक काय त्यांचं काम आहे सुरू आहे अशा प्रकारचा एक गैरसमज मोठ्या प्रमाणावर छुप्या प्रकारे पसरवला गेला. MRच्या वेळेलाही दीपक सावंतजी सांगतील याच प्रकारचा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की दरवेळेला नपुंसकता आणि लसीकरण हे 2 घटक एकत्र का आणले जाते हे मला कोडच आहे. हे पहिली गोष्ट.
दुसरी कदाचित गोष्ट, कदाचित ही भीती असू शकते की या निमित्तानं सातत्यानं ज्यांची लोकसंख्या वेगानं वाढते त्या समाजाची लोकसंख्या रोखण्याच्यासाठी काही गुपचूप औषध टोचलं जाऊ शकतं, अशी एक भीती पसरवली जाते. डॉक्टर दीपक सावंत, या चर्चेत आपण आहात हे अत्यंत योग्य आहे आणि अत्यंत महत्वाचं याच्यासाठी आहे कारण याच्या आधीच्या सरकारच्या काळात, फडणवीसांच्या सरकारच्या काळात तुम्ही आरोग्यमंत्री या नात्यानं याच मुसलमान समाजामधल्या विविध प्रकारच्या अफवांना रोखण्यासाठी प्रयत्न केलेत. आत्ताच्या घडीला तसे का होत नाहीयेत आणि आत्ताच्या घडीला जेवढा विरोध तुमच्या काळात होता त्याच्या 1.5-2 पट विरोध होताना दिसतोय. कोरोनाची लस घ्यायचीच नाही, मास्क लावायचाच नाही आणि सोशल डिस्टन्सिंग तर माशाअल्लाह. प्रसादजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की मुस्लिम समाजाला जर आपण व्यवस्थित समजावून सांगितलं, त्यांच्याकडे जाऊन जर त्यांना सांगितलं, तर मला असं वाटते की त्यांना पटते. काही गोष्टी त्यांना पटतात. मी स्वतः मशिदीमध्ये गेलो, मी स्वतः मौलवींच्या मीटिंग घेतल्या, 200 मौलवींच्या मीटिंग मी मुंबईत घेतल्या, मालेगावमध्ये गेलो, मालेगावमध्ये थांबलो आणि त्यावेळी त्यांनी मला प्रश्न विचारला की आपके पोता पोती को क्यों नहीं देते. त्यावेळी मी स्वतः माझ्या नातवांना लस दिली आणि त्याचा फोटो व्हायरल केला आणि त्यांनी तो मशिदीमध्ये देखील लावला आणि मग सगळ्यांचं सुरुवात झाली. लसीकरणाच्या बाबतीतले गैरसमज सुरू झाले. पण डॉक्टर दीपक सावंत, हे तेव्हाही घडलं, हे आत्ताही घडतंय. आता थोड्या वेळापूर्वी अमोल अन्नदातेंनी जो मुद्दा उपस्थित केला ना, त्यावरही बोलणं गरजेचं आहे की विशिष्ट घटक हा या देशातल्या बदलांना स्वीकारायचं नाही अशा मोडमध्ये काय आणि याच्या बाबतीत त्यांच्या धार्मिक गुरूंकडून काय होतंय. नाही, मला असं वाटतं की या लसीकरणाच्या सुरुवातीला देखील अशा प्रकारचे प्रश्न प्रोटीनच्या बाबतीमध्ये आलेले होते. चरबीयुक्त पदार्थ याच्यात आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न आले होते. पण त्याला ताबडतोब मोदी साहेबांनी उत्तर दिलं गेलं आणि त्यामुळे तो प्रश्न तिथेच थांबला. पण मात्र ह्या चर्चा मात्र मोहल्ल्यामध्ये होत राहिल्या. त्यावेळी आपण त्यांना ताबडतोब त्यांना उत्तरं दिली गेली नाही, त्यांचं शंका निरसन झालं नाही. त्यामुळे आता एक गट जो आहे तो साधारणपणे लसीकरणाच्या विरोधात. पण मला असं वाटते की हे काही कठीण नाहीये. हे जर आपण आपण जे सांगता आहात काम केलं, डॉक्टर सावंत, आपण जे सांगता आहात त्याच्या पूरक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य आपण ऐकणार आहोत आणि नंतर आपण भालचंद्र शिरसाट यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय वक्तव्य केलंय ते आपल्या सगळ्यांना आठवत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की अफवांना बळी पडू नका. त्यांचं वक्तव्य आपल्यापर्यंत पोहोचतं. एक पटकन प्रतिक्रिया या निमित्तानं भालचंद्र शिरसाटांची घेतो. भालचंद्र शिरसाट, आपण डॉक्टर दीपक सावंतांचं वक्तव्य ऐकलं असेल. ते म्हणतात मोहल्ल्यातली चर्चा काही थांबत नाहीये. नाही, एक म्हणजे मोहल्ल्यामध्ये जाणं स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारचं काम आहे. केंद्राने लस उपलब्ध करून दिली, लसीचं वितरण करून आरोग्य सेवा आणि लसीकरण मोहीम राज्य सरकार राबवतंय. राज्य सरकारने मोहल्ल्यात जाऊन सर्वांना एक शाश्वती दिली पाहिजे. जसं डॉक्टर दीपक सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांनी केलं, तेच आता करण्याची गरज आहे. नाही, पण आता तसं होताना दिसत नाही. यावर आपण काय म्हणाल? आता ताज्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला सांगतो, सोलापूरचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. सोलापूरमध्ये मशिदीत जाऊन लसीकरण करावं लागलं. याच्या आधी सुद्धा डॉक्टर दीपक सावंतांनी हाच उपाय योजलेला होता. दुसऱ्या बाजूला औरंगाबादमध्ये 50%पेक्षाही कमी लसीकरण असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी स्थानिक प्रशासनाची कानउघाडणी केली. मालेगावमध्ये तर बहुसंख्य नगरसेवकांनीच लस घेतलेली नाही म्हणून प्रत्यक्ष आमसभा मालेगावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची होऊ शकली नाही. हीच कथा भिवंडीची आहे. ठराविक पॉकेटमध्ये सारख्याच प्रकारच्या बातम्या का कानावर येत आहेत? भालचंद्र शिरसाट. नाही, याला मुख्य कारण म्हणजे मुस्लिम समाजातील काही धर्मांध नेते मोदी द्वेषापोटी, मोदींचा तिरस्कार करण्यासाठी आपल्या समाजाचं नुकसान करतायत. मोदींची लस आहे, ही काही मोदींची लस नाही, ही कोवॅक्सिन आहे किंवा कोविशिल्ड आहे, सिरमची आहे किंवा दुसऱ्या कंपनीची आहे. पण मोदींची लस आहे, कुठेतरी ती मुस्लिम समाजाला घातक ठरेल असा हेतू पुरस्कर प्रचार अपप्रचार करून मुस्लिम समाजाचं जे काही ते नुकसान करतायत, राज्य सरकारची ती जबाबदारी आहे की त्या पॉकेट्समध्ये जाऊन. आणि मग या सरकारमध्ये जो समन्वय नाही, जेव्हा डॉक्टर दीपक सावंत होते
तेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाचा, मुख्यमंत्र्यांचा, सगळ्यांचा एकसंध असा सपोर्ट होता आणि एक युनिट म्हणून त्यांनी ते काम केलं आणि ते राबवलं गेलं. जी इथे काय होतंय, तिकडचे जे पालकमंत्री आहेत, मालेगावचे पालकमंत्री असतील, भिवंडीचे पालकमंत्री असतील, तिकडचे आमदार असतील, यांची भूमिका ही आणि महत्त्वाची आताच्या आहे. ताज्या घडामोडींमधलं एक अपडेट आपल्याला द्यायला हवं. आपण उल्लेख पालकमंत्र्यांच्या जबाबदारीचा केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या माध्यमातून सगळ्या पालकमंत्र्यांना याबाबत सतर्क राहायला सांगितलेलं आहे. दरम्यान चर्चेला पुढे जायचंय. डॉक्टर अविनाश भोंडवे यांना कोणताही प्रश्न विचारण्यापूर्वी पंतप्रधानांचं ते वक्तव्य आपण ऐकणार आहोत, ज्यात त्यांनी अफवांना बळी पडू नका अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मेरा एक आग्रह है कि अफवाह, भ्रम और डर पैदा करने के जो प्रयास चल रहे हैं उनसे बचना चाहिए. हम सभी देशवासियों ने मिलकर अब तक दुनिया का सबसे बड़ा वैक्सीनेशन अभियान चलाया है. आने वाले समय में हमें इसको और गति देनी है. या निमित्तानं डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यापर्यंत पोहोचूया. डॉक्टर अविनाश भोंडवे, लसीकरणाच्या बाबतीत सर्वाधिक अफवा पसरल्या गेल्याचं आपण गेल्या दुसऱ्या टप्प्यापासून पाहत आलेलो आहोत. काहीही करा पण लस घेऊ नका, मास्क वापरू नका असं सातत्यानं या घटकाला सांगितलं गेलं आणि हे तर सांगितलं जाणं एका टप्प्यात होतं. दुसऱ्या टप्प्यात तर फार भयानक प्रकार घडलाय. औरंगाबादमध्ये घडलेली घटना आपल्या सगळ्यांना आठवतीये. ताज्या घटनाक्रमामध्ये एक नाही तर दोन स्वतंत्ररित्या टोळ्या पकडल्या गेल्यात. ह्या टोळ्यांचं काम काय होतं तर लस न घेतलेल्या व्यक्तींना सुद्धा एक नाही दोन्ही वेळेला लसीकरण झालं अशा प्रकारचं प्रमाणपत्र वाटायचं. औरंगाबादेत ही टोळी पकडली गेली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आणखीन एक तशाच प्रकारचं काम करणारी टोळी पकडली गेली. नवी मुंबईत सुद्धा लसीकरणाचं बोगस प्रमाणपत्र वाटणारी टोळी पकडली गेली. मला डॉक्टर भोंडवे आपल्याला विचारायचं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टरांचाही कुठे ना कुठेतरी सहभाग असणार, ते का असं होऊ देत आहेत? मला सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे हा जो संभ्रम आहे लसीकरणाविरुद्ध हा केवळ आत्ता किंवा MR कॅम्पेनच्या वेळेला नाहीये. ज्या वेळेला भारतात आपण पोलिओ अभियान राबवत होतो 95 पासून, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर संपूर्ण भारतामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही 4 राज्य सतत मागे राहायची. ज्यावेळेला असं लक्षात आलं मुस्लिम समाजाचे मौलवी आणि हे त्यांच्या मुलांना नपुसक तर किंवा त्यांच्या मुलांना नपुसक निवजावीत यासाठी अमेरिकन सरकारचं हे कारस्थान आहे अशा प्रकारचा प्रचार होत होता. आणि त्यावेळेला ह्याला जागतिक परिमाण होतं. आणि आपण आजही पाहिलं तर भारत केव्हाच पोलिओ मुक्त झाला, परंतु अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे 2 देश अजूनही पोलिओनी ग्रासलेले आणि तिथं याच गोष्टी घडतात. हा द्वेष इतका मोठा आहे की पाकिस्तानामध्ये पोलिओ लस देणाऱ्या नर्सेसना आणि डॉक्टर्सना गोळ्या घालून ठार केलेलं आहे. आता आपल्या भारतापुरता पण डॉक्टर अविनाश भोंडवे, सगळ्या गोष्टी फिरून पुन्हा त्या नपुसकतेवरच का येतात? दुसरा काय मार्ग का नाही? असं का वाटू शकत नाही या समाजाला की आपला एक हात निकामी होऊ शकतो, आपला एक पाय निकामी होऊ शकतो, ठराविक गोष्टीच निकामी होतील, याबाबतचा इतका भर का? मुलांना नपुसक बनवणं म्हणजे सर्वात मोठी भीती असं या व्यक्तींचं मत असावं. आणि तुम्हाला मी सांगतो की आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. ज्या वेळेला आम्ही डॉक्टर म्हणून लोकांना घ्यायला सांगतो, लस घ्या म्हणून सांगतो, त्यावेळेला या गोष्टी बोलल्या जात नाहीत. परंतु ज्यावेळेला आपण काही डिटेल गोष्टी बोलायला लागतो त्यावेळेला हा द्वेष लक्षात येतो. आणि त्यामुळं आजच्या घडीला तरी डॉक्टर्स असतील किंवा आरोग्य खातं असेल किंवा राजकीय नेते असतील यांनी या समाजाचं पूर्णपणे त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि सावंत सर म्हणाले त्याप्रमाणे आपल्या वागण्यातून किंवा आपण आपल्या मुलांना दिलंय, आपल्या घरातल्या लोकांना दिलंय आणि या पद्धतीने जर सांगितलं तर निश्चितच याच्यामध्ये फरक पडू शकेल. कारण ज्या वेळेला याबाबत प्रबोधन गरजेचं आहे. भालचंद्र शिरसाटांनी मगाशी एक महत्वाचा उल्लेख केला, त्यानिमित्तानं डॉक्टर दीपक सावंत आपण बोला की विरोध हा जास्त करून व्यक्तीचा आहे आणि त्यात सुद्धा तो नरेंद्र मोदी या व्यक्तीचा आहे. पंतप्रधान पदावर बसलेले नरेंद्र मोदी हे एका घटकाला बघवत नाहीयेत. त्यामुळे मोदींनी काहीही सांगितलं की ऐकायचंच नाही अशी ठाम भूमिका घेऊन जर एक घटक कार्यरत राहणार असेल
तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेपासून प्रत्येक इतर सोयी सुविधेच्या बाबतीत सर्वसमानता येणार नाही आणि हे जे ऐकतायत त्यांच्यासाठी जास्त अन्यायकारक असणार आहे. डॉक्टर दीपक सावंत, मी आपल्याला एक आठवण सांगू इच्छितो याच्या निमित्ताने. मोदी साहेबांनी माझ्या काळामध्ये मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं होतं आणि त्यावेळी त्या मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात आम्हाला मालेगाव मधून करावी लागली, कारण मालेगाव मध्ये डीपीटी घ्यायला देखील लोक तयार नव्हते. ही परिस्थिती आहे. टिटॅनस इंजेक्शन घ्यायला पण लोक तयार नव्हते, डीपीटी घ्यायला तयार नव्हते, काहीच तयार नव्हते. ते त्यांनी फ्लॅटली रिफ्यूज केलं होतं. म्हणून आम्ही तिथे जाऊन आम्ही लसीकरणाचा शुभारंभ केला आणि मोदी साहेबांनी त्यावेळी त्यांच्या भाषणातून त्यांचं भाषण, लाईव्ह भाषण आपण दाखवलं गेलं. याचाच अर्थ असा आहे की जोपर्यंत आपल्या समाजामध्ये हे आरोग्यासाठी आहे, तुमच्या आरोग्यासाठी आहे आणि ते तुम्हाला गरजेचं आहे हे आपण प्रूव्ह करून देऊ शकत नाही, त्या लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही, तोपर्यंत हा बदलाव आपल्याला नेहमीच कठीण वाटेल. आणि डॉक्टर अन्नदाते, मग एकच मिनिट, डॉक्टर अन्नदातेंपर्यंत पोहोचूया. डॉक्टर अन्नदाते, मग या सगळ्याच्या साठी करायचं काय? काहीही झालं की दिलेली लस म्हणजे तुमची मुलं पैदा करण्याची क्षमता जाईल इथपर्यंत चर्चा पोहोचणार असेल तर ते तसं नाही हे पटवून कोणी द्यायचं? प्रसादजी, मी मागच्या एमआरच्या वेळेला या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील झालो होतो, कारण माझे स्वतःचे 60% पेशंट्स रुग्ण हे मुस्लिम आहेत. मी एका मुस्लिम बहुल गावात राहतो हे स्पष्टपणे सांगतो. मला खूप वाईट वाटायचं, कारण ते मुलं अगदी गोवर पासून आजारी होऊन त्यांचे मृत्यू होताना मी गेली 15 वर्ष माझ्या गावामध्ये मी बघतोय. तर याला मी जे खूप याच्यावरती विचार केला, अनेक लोकांशी बोललो, तर मी तुम्हाला सांगतो यांची जी आरोग्य धोरणं असतात ती केंद्र सरकार, राज्य सरकार यांची हा 10.4% या टोटल आपल्या लोकसंख्येमध्ये हा समूह आहे आणि म्हणून यांचं जर लसीकरण झालं नाही तर हर्ड इम्युनिटी तुम्ही विसरूनच जा. तर त्याच्यामुळे सांगतो की ही लोक आरोग्याच्या धोरणांपासून सगळ्या गोष्टी हा अत्यंत असुरक्षित असा मनाने समाज आहे आणि यांची सगळी धोरणं ही त्यांची जे सब कास्ट आहेत, त्यांचे जे धार्मिक पीठ आहेत, उदाहरणार्थ दारुल उलूम देवबंद नावाच्या एका तिथल्या मौलवींशी मी एमआरच्या वेळी बोललो होतो. त्यांच्याकडून मी पत्रक मागवलं आणि माझ्या गावात वाटलं उर्दूमध्ये. तर त्यांच्या दारुल उलूम देवबंद आहे, अकलकुव्याचं एक आहे जे मौलाना वस्तानवी आहेत, ज्यांचं मेडिकल कॉलेज आहे स्वतःचं, त्याच्यानंतर हैदराबादचं निजामांचं आहे. ही सगळी पत्र दीपक सावंतजींच्या संग्रही आजही असतील. तर त्या मौलवींकडून जोपर्यंत पत्र येत नाही त्या मस्जिदींमध्ये, तोपर्यंत ही लोक ती धोरणं पाळत नाहीत आणि त्याच्यानंतर एमआर लसीकरणाला हे आलं. तर आणि दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 मुस्लिम आमदार आहेत, 1 मुस्लिम खासदार आहे, देशामध्ये 27 खासदार आहे. मला वाटतं या 27 खासदारांनी मिळून आणि या 10 आमदारांनी मिळून एक मोठा कार्यक्रम, पत्रकार परिषद आणि वेगळे कॅम्प्स मुस्लिम समाजासाठी घ्यावे. त्याच्यासाठी माझ्यासारखे डॉक्टर आनंदाने येतील, एक पत्रकार परिषद घ्यावी. बिलकुल, आपण असं सांगत आहात की यासाठी प्रोत्साहनात्मक काही ना काहीतरी कार्यक्रम राबवायला हवेत. पण दुसरा मुद्दा माझा डॉक्टर दीपक सावंतांना आहे की स्वतःहून या देशात राहत असताना या देशाचे नियम पाळण्याची जबाबदारी ही अंगभूत पद्धतीनं का येत नाही? शिक्षण नाही हे त्याचं प्रत्येक वेळेला उत्तर नाही असू शकत असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. अनेक अशिक्षित माणसं जी इतर घटकांमधली आहेत ती देशाचे इतर अनेक नियम पाळताना दिसतात. नाही, बरोबर आहे आपलं प्रसादजी, आपण जे सांगता ते बरोबर आहे की शिक्षणाला दोष देऊन चालणार नाहीये, पण यांच्या एकंदर स्वभाव रचनेमध्येच अशा प्रकारचं एक विष कालवलं गेलं आहे पूर्वीपासून आणि ते आपल्याला दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्यात मिसळायला पाहिजे, त्यांच्याच बरोबर राहायला पाहिजे, त्यांना हे पटवून द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्या बेनिफिटसाठी करतो आहे आणि तुमच्यासाठी करतोय. पण मला असं वाटतं की आता बऱ्याचशा आमच्या मुस्लिम भगिनी जे आहेत त्या आरोग्य केंद्रात जायला लागल्या आहेत, ते सेवा घ्यायला लागल्या आहेत. अगदी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये पण बघितलं तुम्ही तर त्यांना केएम असू दे, नायर असू दे, कुपर असू दे, इथे मुस्लिम बांधवांनी आता ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा एक बदल आहे, पण काळानुरूप हा बदल यायला थोडासा वेळ लागेल. नाही, पण याच्या पलीकडे जाऊन हा बदल फार संथ आहे हे सुद्धा इथे खेदजनक पद्धतीनं मला नोंदवावं लागेल. मला याच निमित्तानं बोगस पद्धतीनं लसीकरणाचं प्रमाणपत्र वाटण्याच्या इथपर्यंत मजल कोणाची जावी यावरही चर्चा अपेक्षित आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपण आपलं मत मांडलं. मला पटकन पुढे डॉक्टर अविनाश भोंडवे आणि अन्नदात्यांनाही बोलतं करायचं आहे की लस घ्यायची नाही ते नाहीच, उलट आता बोगस प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची आणि बहुतांश
त्यातले घटक हे सुद्धा तेच निघावेत, हा जास्त चिंतेचा विषय आहे. अविनाश भोंडवे आपण आधी बोलणार, त्यानंतर अमोल अन्नदाते. आपण म्हणतात ते बरोबर आहे. आता आपण जे म्हणालात त्याप्रमाणे जसं सर्व महाराष्ट्रातले भारतातले जे मुस्लिम खासदार आहेत, आमदार आहेत, यांनी एकत्र येऊन या लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे. पण मला स्वतःला असं वाटतं की आज देश मोदी म्हणतील ते पूर्ण काम देऊन ऐकतो. जर मोदी साहेबांनी स्वतःहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल या दृष्टीने जर जनतेला किंवा या विशिष्ट जनतेला जर आवाहन केलं तर मला वाटतं हा प्रश्न सुटू शकेल. या डॉक्टर अविनाश भोंडवे, आपण एक फार पद्धतीने चांगला सल्ला या निमित्तानं चर्चेत दिलात, थेट दिलात. पटकन यावरची प्रतिक्रिया भालचंद्र शिरसाट यांची घ्यावी, कारण तुम्ही जो सल्ला दिलाय तो तुम्ही वैद्यकीय चष्म्यातून दिलेला आहे. ज्या वेळेला हे प्रत्यक्षात करायची वेळ येईल त्यावेळेला त्याचे अनेक राजकीय कंगोरे असतील. भालचंद्र शिरसाट, आपल्याला विचारतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम समाजात, मुसलमानांमध्ये लसीकरण वाढावं याच्यासाठी एखादी फक्त आणि फक्त एक मन की बात जर केली तर त्याचे राजकीय पडसाद उमटतील. काय पडसाद उमटतील आणि जे काही पडसाद उमटतील त्याला सामोरं जायची केंद्राची तयारी असेल का? नाही, मोदीजींची इच्छा आहे, त्यांचं कार्यप्रणाली चालू आहे, सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पण मुस्लिम समाजातील काही धर्मांध नेते आणि धर्मगुरू आहेत, हे समाजाला मुख्य प्रवाहापासून सातत्याने बाजूला ठेवतायत. राष्ट्रीय प्रवाह कधीच मिसळू देत नाहीयेत. त्याचाच परिणाम इथे लसीकरणात आपल्याला दिसतोय. या नेत्यांना त्यांचे जे स्वतःचे स्वार्थ आहेत, वेस्टेड इंटरेस्ट आहेत, त्यासाठी ते समाजाला वेगळं ठेवतायत. आता ओवेसी आहेत, ते एक प्रभावी नेता आहे, त्यांनी कधीतरी लसीकरणावरती बोललेत का? ते जर लसीकरणावरती बोलले तर समाजातील एक घटक, हा बाबा ओवेसी बोलतायत, अतिशय विद्वान, सुशिक्षित, उच्च शिक्षित असा नेता आहे. असे आज आपले राजेश टोपे साहेब आहेत, एकटेच करोनाशी लढतायत. त्यांच्या बरोबर सगळं मंत्रिमंडळ लागलेलं आहे. त्यांच्याबरोबर हसन मुश्रीफ लसीकरणावरती काही बोलतायत, असं कधी दिसत नाही. नाही, या निमित्तानं तुम्ही ओवेसींचं उदाहरण दिलं म्हणून चर्चेमध्ये ही बाब नमूद करतो. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात विरोध करणाऱ्यांमध्ये ओवेसी सगळ्यात पुढे होते आणि जेव्हा लस घ्यायची वेळ आली तेव्हा सगळ्यात आधी लस घेणारे ओवेसी होते. मात्र बदल असा आहे, स्वतः लस घेतल्याच्या नंतर त्यांनी आपल्या समाजानं लस घ्यावी म्हणून प्रबोधन केल्याचं आपल्या कानावर येत नाही. डॉक्टर अन्नदाते, चिंता या गोष्टीची आहे. मी याच्यावर आपण आधी पण बोललोय. अगदी महाराष्ट्रातही नवाब मलिकांनी लसीकरण जाहीर झाल्या पत्रकार परिषद घेऊन याच्यावर काही शंका व्यक्त केल्या होत्या, त्या त्यांना साहजिक होत्या. पण मी तेव्हाही हे बोललो होतो की याच्यासाठी पॉझिटिव्हली जर तुम्ही त्या समाजाला सांगितलं तर तुमचा समाज ही लस घेईल. आणि ज्या बोगस याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, जो प्रश्न तुम्ही मला आधी की यांनी बोलावा असं अपेक्षित आहे, की काय झालं की एंट्रीसाठी मॉलमध्ये किंवा ठिकठिकाणी लसीचं सर्टिफिकेट आता बऱ्यापैकी मागितलं जातं आणि याची अंमलबजावणी मला खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसते. हा एक आनंदाची बाब आहे. त्या वेळेला ज्यांनी ह्या लस घेतलेली नसते त्या लोकांनी ही सगळी यंत्रणा निर्माण केली आहे की आपण एक खोटं सर्टिफिकेट तयार करायचं, कारण त्या सिक्युरिटी गार्डला एवढं काही कळत नसतं, तो फक्त लांबून बघतो आणि पुढे जातो. म्हणून इतरांच्या तो काही कोड स्कॅन करत नाही, म्हणून इतरांची सर्टिफिकेट घ्यायची आणि स्कॅन काय त्या कम्प्युटरवर काय म्हणतात त्या गोष्टी चेंज करून त्याला आपलं नाव टाकून द्यायचं. हे प्रसादजी सर्रास सुरू आहे, अगदी सर्रास सुरू आहे. पण याच्यावर मोठ्या प्रमाणावर याची शोध मोहीम व्हायला पाहिजे, तो कोड स्कॅन व्हायला पाहिजे, किंवा मला वाटतं काही वेगळ्या यंत्रणेतून आपल्याला काही शोधता आलं की एंट्रीच्या वेळेला की कोणी लस घेतलीये किंवा नाही याचं तंत्रज्ञान काहीतरी विकसित करायला हवं. अगदी आपल्याला सगळ्यांना वेळेची मर्यादा पाळायची आहे. आपण सर्व मान्यवर आता या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.